विषय विज्ञान व तंत्रज्ञान भाग 1 प्रकरण 4 द्रव्याचे मोजमाप। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अणु व अणूचा आकार या संबंधी माहिती घेणार आहोत। बघा, अणूला अंतर्गत संरचना असते हे कोणत्या प्रयोगावरून लक्षात आले हे आपण बघूया। तर इलेक्ट्रॉनवरील विद्युत प्रभार आणि इलेक्ट्रॉनचे वस्तुमान यांचे गुणोत्तर जे थॉम्सन यांच्या प्रयोगाने इसवी सन 1897 मध्ये ठरवले गेले। त्यानंतर अणूचे दोन भाग कोणते असतात व ते कशाचे बनलेले असतात हे आपण बघूया। तर अणूचे जे दोन भाग असतात त्यामध्ये अणूच्या मध्यभागी केंद्रक असते व बाहेरील भागामध्ये फिरणारे हे इलेक्ट्रॉन्स असतात। इलेक्ट्रॉन्स हे ऋण प्रभारित मूलकण असतात। केंद्रकामध्ये धन प्रभारित प्रोटॉन व प्रभाररहित न्यूट्रॉन हे मूलकण असतात। बघा, या आकृतीमध्ये फील्ड आयन सूक्ष्मदर्शक याच्या साहाय्याने मिळालेली इरिडियमच्या अणूची प्रतिमा इथे आपल्याला दाखवलेली आहे, तिचे निरीक्षण करायचे आहे। आता आपण बघूया अणूचा आकार म्हणजे काय। अणूचा आकार हा त्याच्या त्रिज्येवरून ठरतो। स्वतंत्र अणूमध्ये अणूची त्रिज्या म्हणजे अणूचे केंद्रक व बाह्यतम कक्षा यामधील अंतर होय। अणूची त्रिज्या ही नॅनोमीटरमध्ये व्यक्त केली जाते। आता आपण काही अणूंचा अंदाजे आकार बघूया। हायड्रोजनचा अणू त्रिज्या आहे 10⁻⁻ मीटर। पाण्याच्या रेणूची त्रिज्या आहे 10⁻⁹ मीटर आणि हिमोग्लोबिनच्या रेणूची त्रिज्या आहे 10⁻8 मीटर। 1/10⁹ मीटर म्हणजेच 1 नॅनोमीटर आणि म्हणूनच 1 मीटर बरोबर 10⁹ नॅनोमीटर असतो, हे लक्षात ठेवायचं आहे। आता अणूचा आकार हा कशा पद्धतीने ठरवला जातो हे आपण बघूया। अणूचा आकार हा त्यामध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉन कक्षांच्या संख्येवर अवलंबून असतो। कक्षांची संख्या जितकी जास्त तितका आकार मोठा असतो। आता आकृतीमध्ये आपल्याला सोडियमचा अणू दाखवलेला आहे आणि पोटॅशियमचा अणू दाखवलेला आहे। सोडियमच्या अणूपेक्षा पोटॅशियमचा अणू हा मोठा आपल्याला इथे दिसतो आहे, कारण सोडियमच्या अणूमध्ये 11 इलेक्ट्रॉन्स आहेत। 11 इलेक्ट्रॉन कशा पद्धतीने वितरित झालेले आहेत ते आपण बघूया। पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन आणि तिसऱ्या कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन। तर पोटॅशियममध्ये 19 इलेक्ट्रॉन्स आहेत आणि त्यांचं वितरण 2, 8, 8 आणि चौथ्या कक्षेमध्ये 1 या पद्धतीने इलेक्ट्रॉनचे वितरण इथे झालेले आहेत। म्हणजेच सोडियमच्या अणूपेक्षा पोटॅशियमच्या अणूमध्ये कक्षांची संख्या जास्त आहे आणि म्हणूनच सोडियमच्या अणूपेक्षा पोटॅशियमचा अणू हा मोठा आहे। त्याचबरोबर जर दोन अणूंची बाह्यतम कक्षा तीच असेल तर ज्या अणूच्या बाह्यतम कक्षेत जास्त इलेक्ट्रॉन असतील त्याचा आकार ज्या अणूच्या बाह्यतम कक्षेत कमी इलेक्ट्रॉन आहेत अशाच्या तुलनेत लहान असतो। बघा, आता आकृतीमध्ये सोडियमचा अणू इथे आपल्याला दाखवलेला आहे आणि मॅग्नेशियमचा अणू। सोडियमच्या अणूपेक्षा मॅग्नेशियमचा अणू लहान इथे दिसतोय, कारण सोडियमचा अणुक्रमांक म्हणजे सोडियमच्या कक्षांमध्ये 11 इलेक्ट्रॉन्स आहेत, 2, 8 आणि शेवटच्या कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन। आणि मॅग्नेशियमचा अणुक्रमांक आहे 12, म्हणजेच इलेक्ट्रॉनची संख्या आहे 12 आणि मग पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन आणि तिसऱ्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन आणि म्हणूनच मॅग्नेशियमच्या बाह्यतम कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन जास्त आहे सोडियमच्या अणूतील बाह्यतम कक्षेपेक्षा आणि म्हणूनच मॅग्नेशियमचा अणू हा सोडियमच्या अणूपेक्षा आकाराने लहान आहे। बघा, अणू हे अतिशय सूक्ष्म असतात।
इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शक, फील्ड आयन सूक्ष्मदर्शक, स्कॅनिंग, टनेलिंग टू सूक्ष्मदर्शक अशा अत्याधुनिक साधनांमध्ये अणूंची विशालित प्रतिमा दाखविण्याची क्षमता असते आणि म्हणूनच अणूंचा अभ्यास करण्यासाठी या पद्धतीचे सूक्ष्मदर्शक वापरले जातात. आता आपण बघूया अणूचे वस्तुमान. अणूचे वस्तुमान त्याच्या केंद्रकात एकवटलेले असून ते त्यातील प्रोटॉन व न्यूट्रॉन यामुळे असते. अणुकेंद्रकामध्ये असणाऱ्या प्रोटॉन अधिक न्यूट्रॉनच्या संख्येला अणुवस्तुमानांक म्हणजेच ॲटॉमिक मास नंबर असे म्हणतात. प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांना एकत्रितपणे अणुकेंद्रकातील मूलकण असे संबोधतात. अणुकेंद्रकातील मूलकण म्हणजेच न्यूक्लियॉन्स असं त्यांना म्हटलं जातं. अणू हा अतिशय सूक्ष्म असतो, मग त्याचे वस्तुमान कसे ठरवायचे हा प्रश्न शास्त्रज्ञांनाही पडलेला होता. 19व्या शतकातील वैज्ञानिकांनी अणुवस्तुमान अचूकपणे मोजणे शक्य नसल्यामुळे अणूचे सापेक्ष वस्तुमान ही संकल्पना पुढे आली. अणूचे सापेक्ष वस्तुमान मोजण्यासाठी एका संदर्भ अणूची गरज होती. हायड्रोजनचा अणू सर्वात हलका असल्याने सुरुवातीच्या काळात हायड्रोजनची निवड संदर्भ अणू म्हणून झाली. ज्याच्या केंद्रकात केवळ एकच प्रोटॉन आहे अशा हायड्रोजन अणूचे सापेक्ष वस्तुमान 1 असे स्वीकारण्यात आले. त्यामुळे सापेक्ष अणुवस्तुमानाचे मूल्य हे अणुवस्तुमानांका इतकेच म्हणजेच प्रोटॉन अधिक न्यूट्रॉन असे झाले. अणुवस्तुमानांक A हा केंद्रकातील प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांच्या एकूण बेरजे इतका असतो आणि म्हणूनच A बरोबर P+N. आता बघा, हायड्रोजनचे सापेक्ष अणुवस्तुमान 1 असे मांडल्यानंतर नायट्रोजनचे अणुवस्तुमान किती हे कसे ठरवायचे ते आपण बघूया. बघा, नायट्रोजनच्या एका अणूचे वस्तुमान हायड्रोजनच्या एका अणूच्या 14 पट असते, म्हणजेच 1:14 या प्रमाणामध्ये असते आणि म्हणून नायट्रोजन अणूचे सापेक्ष वस्तुमान हे 14 आहे. यानुसार विविध मूलद्रव्यांची सापेक्ष अणुवस्तुमाने ठरवली गेली आहेत. या मापन श्रेणीत अनेक मूलद्रव्यांची सापेक्ष अणुवस्तुमाने अपूर्णांकामध्ये आली. यामुळे काळाच्या ओघात वेगवेगळ्या अणूंची संदर्भ अणू म्हणून निवड झाली आणि शेवटी 1961 मध्ये कार्बन अणूची संदर्भ अणू म्हणून निवड झाली. या पद्धतीमध्ये कार्बनच्या एका अणूचे सापेक्ष वस्तुमान 12 असे स्वीकारले गेले. कार्बन अणूच्या तुलनेत हायड्रोजनच्या एका अणूचे सापेक्ष वस्तुमान 12 × 1/12 म्हणजेच 1 असे ठरते. अणूच्या सापेक्ष वस्तुमानांच्या पट्टीवर एक प्रोटॉन व एक न्यूट्रॉन यांचे वस्तुमान अंदाजे 1 असे असते. आता आपल्याला या टेबलमध्ये काही मूलद्रव्ये दिलेली आहेत आणि त्यांची अणुवस्तुमाने दिलेली आहे. तुम्ही व्हिडिओ पॉज करून ती मूलद्रव्ये आणि त्यांचे अणुवस्तुमान यांचा अभ्यास करायचा आहे. आताच्या काळात अणूचे वस्तुमान प्रत्यक्ष मोजण्याच्या अधिक अचूक पद्धती विकसित झालेल्या आहेत. त्यामुळे अणुवस्तुमानासाठी सापेक्ष वस्तुमानाऐवजी एकीकृत वस्तुमान हे एकक स्वीकारलेले आहेत आणि या एककालाच डाल्टन असे म्हणतात. त्यासाठी U ही संज्ञा वापरतात. इथे तुम्ही कॅपिटल किंवा स्मॉल कुठलाही U वापरू शकता. 1 U बरोबर म्हणजेच 1 डाल्टन बरोबर 1.66053904 × 10⁻⁻⁻² किलोग्रॅम.
आता आपण बघूया मूलद्रव्यांच्या रासायनिक संज्ञा, केमिकल सिम्बॉल्स ऑफ एलिमेंट्स. बघा, आपण काही प्रश्न उत्तर इथे बघूया. रसायनशास्त्रात एखादे मूलद्रव्य कसे दर्शवतात? तर इंग्रजीतील आद्याक्षराने. त्यानंतर तुम्हाला माहीत असलेल्या काही मूलद्रव्यांच्या संज्ञा सांगा. तर उदाहरणार्थ हायड्रोजन संज्ञा आहे H, नायट्रोजनची संज्ञा N, कार्बनची संज्ञा C, या पद्धतीने. त्यानंतर बघा, तुम्हाला अँटीमनी त्याची संज्ञा आहे Sb, लोह संज्ञा आहे Fe, सोने Au, चांदी Ag, पारा Hg, शिसे Pb आणि सोडियम Na. या पद्धतीने बऱ्याच मूलद्रव्यांच्या संज्ञा तुम्हाला माहिती आहेतच. बघा, मूलद्रव्यांच्या नावातील पहिले अक्षर किंवा काही वेळेस पहिले व दुसरे अक्षर अशा संक्षेपास मूलद्रव्याची संज्ञा असे म्हणतात. व्याख्या लक्षात ठेवायची आहे. विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला डाल्टनने मूलद्रव्यांना संज्ञा देण्यासाठी विशिष्ट अशा चिन्हांचा वापर केलेला होता. या पद्धतीने हायड्रोजनसाठी एक गोल आणि त्यामध्ये एक टिंब, तांबे त्यासाठी गोलामध्ये C, अशा पद्धतीने काही चिन्हांचा वापर केलेला होता. पण आज आपण IUPAC म्हणजेच इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री या संस्थेने ठरवलेल्या संज्ञा आपण वापरतो. ही नावे व संज्ञा जगभर वापरली जातात. सध्याची रासायनिक संज्ञा पद्धती ही बर्झिलियसने शोधलेल्या पद्धतीवर आधारित आहे. त्यानुसार मूलद्रव्याची संज्ञा ही त्याच्या नावातील पहिले अक्षर किंवा पहिले आणि दुसरे किंवा इतर विशिष्ट अक्षरे अशी असते. 2 अक्षरांपैकी पहिले अक्षर इंग्रजी मोठ्या लिपीमध्ये असते व दुसरे अक्षर लहान लिपीमध्ये लिहिलेले असते. या पद्धतीने आपण मूलद्रव्यांना संज्ञा दिलेल्या आहेत. तर या टेबलमध्ये काही मूलद्रव्य आणि त्यांची संज्ञा येथे दिलेली आहे, त्यांचा तुम्ही अभ्यास करायचा आहे. आता आपण बघूया मूलद्रव्यांचे आणि संयुगांचे रेणू, मॉलिक्युल्स ऑफ एलिमेंट्स अँड कंपाऊंड्स. बघा, रेणू म्हणजे काय? तर मूलद्रव्यांच्या 2 किंवा अधिक अणूंच्या संयोगातून रेणू तयार होतात. काही मूलद्रव्य एक अणुरेणू अवस्थेत असतात, तर काही मूलद्रव्ये ही बहु अणुरेणू अवस्थेत असतात. काही मूलद्रव्यांच्या अणूंना स्वतंत्र अस्तित्व असते. उदाहरणार्थ हेलियम, निऑन यांना एक अणुरेणू असं म्हटलं जातं किंवा ते मूलद्रव्य एक अणुरेणू अशा अवस्थेमध्ये असतात. तर काही वेळा मूलद्रव्यांच्या 2 किंवा अधिक अणूंच्या संयोगातून त्या मूलद्रव्याचे रेणू तयार होतात. त्यांना बहु अणुरेणू असे म्हटलं जातं. आता आपण एक अणुरेणू आणि द्वि अणुरेणूची उदाहरणे बघूया. एक अणुरेणू हेलियम, निऑन, आर्गॉन आणि द्वि अणुरेणू हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन आणि क्लोरीन. बघा, जेव्हा वेगवेगळ्या मूलद्रव्यांचे अणू एकमेकांशी संयोग पावतात तेव्हा संयुगाचे रेणू तयार होतात. म्हणजेच मूलद्रव्यांमधील रासायनिक आकर्षणामुळे संयुगे तयार होतात. आता आपण जो भाग अभ्यासलेला आहे त्यावर आधारित काही प्रश्न आपण बघूया. प्रश्न पहिला, अणुवस्तुमानासाठी संदर्भ अणूची आवश्यकता स्पष्ट करा. 2 संदर्भ अणूची माहिती द्या. आपण आत्ताच संदर्भ अणूबद्दल माहिती घेतलेली आहे. प्रश्न दुसरा, अणूचे एकीकृत वस्तुमान म्हणजे काय? आणि प्रश्न तिसरा, अणूचा आकार म्हणजे काय आणि तो कशावर अवलंबून असतो हे स्पष्ट करा. या पद्धतीने 3ही प्रश्नांची उत्तरे तुम्ही वहीमध्ये लिहायची आहेत.